मी गव्हाच्या पिठाची हिरव्या मेथीची ही खारी बनवणार आहे। त्यासाठी मी एक कढई ठेवली आणि किंचित थोडं तेल घालून घेते। या तेलामध्ये हिरवी मेथी आणि कोथिंबीर हे मी यामध्ये थोडी शिजवून घेते। काहून का मेथी ही थोडी वरचट वाटते, कडू वाटते, तर मुलं काही बरोबर खात नाही। तर ही खारी बनवण्यासाठी याला थोडंसं तेलामध्ये शिजवून घेते। तेलामध्ये थोडीशी मेथी करून घेतलेली आहे। आता हे झाले, आता मी गॅस बंद करते। घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी हे थोडं जिरं, हळद, थोडं तिखट आणि हिंग, तर यामध्ये मीठ घालून घेते आणि तीळ, यामध्ये तीळ घातल्याने खारी खूप छान होते आणि हातावर क्रश करून घेते मी आणि हे आपण टाकते छान, त्याचा सुगंध छान येतो। आता मी हे यामध्ये हे मेथी आणि कोथिंबीर शिजवून घेतली आहे, ते मी यामध्ये कणकीमध्ये घालून घेते। मिक्स करून कणकीमध्ये पूर्ण मिक्स करते आणि भिजवून घेते याचा गोळा। आता मी हे सगळं मिश्रण टाकून सऱ्याने हे गोळा तयार केला आहे गव्हाच्या पिठाचा। आता मी याला लाटून घेते खारी। एवढा गोळा घेऊन घेते। पोळी लाटून घेतली आहे। आता मी याला लावायसाठी साठा तयार करते। हे कणिक टाकून घेते आणि यामध्ये तेल घालते। तर याचा लावायसाठी हा साठा तयार करते मी। तर मी हे तेलामध्ये कणिक टाकून याचा साठा तयार केला। आता मी याला लावून घेते। पूर्ण याला या पोळीला लावून घ्यायचं। त्यावर हे कणिक टाकून घ्यायचे, अशी दुमडून घ्यायची आणि याला पण हा साठा लावून घ्यायचा। याला पण असं दुमडून घ्यायचं। याला मी साठा लावते। आता मी याला साठा लावून घेतला। आता पुन्हा हे कणिक भुरकवून घेते। पुन्हा दुमडते। आता लावून घेते याला करणं। आणखीन याला दुमडून घेते आणि आता हे पूर्ण झालेलं आहे। आता याला लाटून घेते। हे पोळी लाटून घेतलेली आहे। आता
याला मी कापून घेते. आता ही खारी मी अशा पद्धतीचे कापून घ्यायचे. आता ह्या गॅसकडे जाते. कढईमध्ये तळासाठी तेल घालू. गरम झालेलं आहे. आता मी या खारी तळून घेते. गव्हाच्या पिठाच्या खारी केलेल्या आहे. हे बघा असे छान पदर सुटलेले आहे आणि अशा छान कुरकुरीत झालेल्या आहे. हे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी बनवून बघा. मुलांना खाण्यासाठी आवडीनं खातात.